नमस्कार, मी सतीश माने, रिजनल एग्रोनॉमिस्ट ICL। आज द्राक्ष ऑक्टोबर छाटणी वेगानं चालू आहे आणि आज काही द्राक्ष प्लॉटला व्हिजिट करताना काही गोष्टी प्रामुख्यानं जाणवल्या, तर ह्या गोष्टी निदर्शनास आणून देण्याच्या उद्देशानं मी तुमच्यासमोर उभा आहे। तर आज द्राक्ष छाटणी होऊन साधारण या प्लॉटमध्ये 8 दिवसाचा कार्यकाळ झालेला आहे, पण इथं एक समान डोळे न फुटणे, आज साधारण काही डोळ्यांची अवस्था साधारण 4 पान 5 पान अवस्था आहे, पण अजूनही आपल्याला काही डोळे या ठिकाणी कापसलेल्या अवस्थेमध्ये दिसत आहेत किंवा काही बड बस्टिंगच्या स्टेजमध्ये आहेत। तर प्रामुख्यानं सांगायचं म्हटलं तर बाग एक समान फुटण्यासाठी आपल्याला ICL केमिकल्सनं एक फर्टिफ्लो 750-7 अधिक 2% झिंक नावाच्या ग्रेडची निर्मिती केलेली आहे आणि या ग्रेडच्या वापरानं याच्यामध्ये अन्नद्रव्याची संरचना बघायला गेलं तर 7% नायट्रोजन 50% स्फुरद आणि 7% पोटॅश अधिक 2% झिंक अशी 4 अन्नद्रव्यांची एकत्रित संरचना असलेली ग्रेड आहे। सामूचा विचार केला तर 3.7 इतका सामू, त्याचबरोबर 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी इतकी विद्राव्यता असलेली ही ग्रेड आहे। तर या ग्रेडचा जर आपण छाटणीनंतर साधारण 4-5व्या दिवशी 5 किलो प्रति एकरी अशा पद्धतीने जर ड्रीपमधून वापर केला तर निश्चितच आपल्याला एक समान बाग फुटलेली दिसेल। त्याचबरोबर पानांचा आकार असेल, चांगल्या प्रकारे शेंडावाळ मिळणं असेल, हे प्रॉब्लेम जे आप द्राक्ष उत्पादकांना येत आहेत त्याच्यावरती निश्चितपणे आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळालेले दिसून येतील। त्याचबरोबर या ग्रेडचा दुसरा डोस जर करायचा म्हटलं तर साधारण 13-14 दिवसाच्या आसपास, की त्याला आपण पोंगा अवस्थे म्हणतो, साधारण पोंगा अवस्थेमध्ये दुसरा डोस आणि तिसरा डोस साधारण फेलफुटच्या अवस्थेमध्ये, साधारण अशा पद्धतीनं जर साधारण 5-5 किलोचे 3 ते 4 डोस आपण जर द्राक्ष शेतीमध्ये केले तर निश्चितच आपल्याला येत्या हंगामामध्ये एक समान बाग फुटणं असेल किंवा सशक्त आणि चांगल्या पद्धतीची घड निर्मिती झालेली आपल्याला दिसून येईल। तर मी द्राक्ष उत्पादकांना ठामपणे सांगू इच्छितो की निश्चित ही ग्रेड आपल्याला या हंगामामध्ये खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देईल। धन्यवाद।